पुण्यामधील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरलाय। केतनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेतली। आपल्या मुलाला न्याय मिळावा ही मागणी केतनच्या वडिलांनी केली। त्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी ही मागणी केतनच्या वडिलांनी केली होती। यानंतर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं। माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील। काय नक्की तुम्ही काय मागणी केली मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी। अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे। खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये। पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाच्या चौकशीतील धक्कादायक माहिती समोर आली आहे। केतन का आवडत नव्हता याबाबत सिया काय म्हणाली ते पाहूया। सियाला केतन मनापासून कधीच पसंत पडला नाही। सियाच्या चौकशीतली ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। सियाचं चेतन चौधरीवर प्रेम होतं। केतनला टक्कल असल्यानं सियाने त्याला लग्नासाठी नकार दिलेला। डोक्यावर विग असल्यानं सियाला केतन आवडत नव्हता। तर केतनची अडखळत बोलण्याची सवय सियाला आवडत नव्हती। अडखळत बोलण्याची केतनची सवय कुटुंबाला मात्र माहिती होती असंही सियाने चौकशीत सांगितल्याचं समोर येतं। दरम्यान सियाने तपासात दिलेल्या माहितीवर केतनच्या वडिलांनी काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं। बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं। व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठेही बघितलं तर कुठेही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय। पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं। माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये तपासाला आता वेग आलाय। सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत। आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी झाली आहे। केतनशी लग्न करायचं नाही हे सियाने कोणालाही सांगितलं नव्हतं असं चौकशीत सियाचा भाऊ साहिल गोयलने सांगितलंय। सियाने मला किंवा कुटुंबियांना काहीही सांगितलं नाही। सियाने सांगितलं असतं तर कुटुंबियांनी तिचं लग्न लावलं नसतं असंही साहिल गोयलने म्हटलं। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे असा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केलाय। मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीचा पोलिसांकडून चौकशी त्यांची सुरू आहे। या चौकशी दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे। सध्या चेतन आणि सिया लोहगडावरनं केतनला नेमकं खाली ढकललं कुणी याबद्दल वेळोवेळी वेगवेगळे दावे करत असल्याचं कळतंय। या दोघांनीही पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली तर दिली आहे, पण केतनला धक्का कोणी दिला यावरून दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलतायत असंच दिसतंय। सियाच्या मते केतनला अखेरचा धक्का चेतनने दिला, तर चेतनच्या मते सियानेच केतनला खाली ढकललं। ज्याने केतनला खाली ढकललं असेल तो या प्रकरणातला मुख्य आरोपी ठरवला जाईल आणि दोघंही आपापल्या परीने स्वतःचा बचाव करण्याची प्रयत्न करतायत अशी माहिती आहे।